आज आपण पाहतो की अनेकांच्या जीवनामध्ये भय भयानक आहे आणि या भयातून बाहेर पडण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ओव्हरकमिंग फिअर. की भयातून मुक्त होण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत, पण तो मार्ग मिळत नाहीये. पण निश्चितपणे आपण जर पाहू, अशा अनेक कथा आहेत की ज्यामध्ये भयातून मुक्त होण्याचा मार्ग हा सांगितलेला आहे, आणि जो सर्वश्रुत आहे तो मार्ग म्हणजे श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंधात जो वर्णन करण्यात आलेलं आहे, प्रल्हाद महाराजांचं जीवनचरित्र. प्रल्हाद महाराज हे एक असं जीवनचरित्र आहे की जिथे भगवंतावर अगाध निष्ठा आणि भगवंत कसं रक्षण करतात हे त्याचं सुंदर उदाहरण आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण फार सुंदर वर्णन करतायत. भगवंत म्हणतात, मच्चित्तः सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी अथ चैव अहंकारम श्रोष्यसी विनंक्षसी. भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत की जेव्हा एखादा जीव हा माझ्या चिंतनामध्ये असतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व समस्या ह्या दूर होतात. पण जेव्हा एखादा जीव अहंकारी असतो आणि त्या अहंकारामुळे त्याचं निश्चितपणे पतन हे होतं, अहंकारामुळे त्याचा सर्वनाश होतो. आणि याचं उदाहरण आपण श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये पाहतो. हिरण्यकशिपू सारखा महाभयानक अहंकारी व्यक्ती, पण त्यांच्या समोरच त्यांचा छोटासा बालक प्रल्हाद महाराज, जे अतिशय लहान वयामध्ये होते, पण प्रल्हाद महाराजांची अगाध निष्ठा भगवंतावरती होती आणि म्हणून प्रल्हाद महाराजांचं भगवंतांनी येणाऱ्या अनेक समस्येतून रक्षण केलेलं आहे. आज नरसिंह जयंती आहे आणि या नरसिंह जयंतीच्या उत्सवामध्ये आपण भगवान नरसिंहदेवांच्या चरणी हीच प्रार्थना करूया, जसं भगवान श्रीकृष्ण म्हणतात मच्चित्ता, असं की जसं आपलं चित्त हे त्यांच्या चरणांच्या मध्ये, त्यांच्या कथामध्ये, त्यांच्या हरिनामामध्ये रममान होऊ दे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या समस्या या संपतील आणि आपलं जीवन सुखाचं होईल. हरे कृष्ण.